सज्जन श्रोते हो, निशिदिनी निरूपण क्रमांक 17 या मतीचा गतीर भवेत. जशी आपली बुद्धी, जसं आपलं वर्तन, त्यानुसार आपणाला उन्नत किंवा अवनत प्राप्ती होते. म्हणजे दशेची किंवा अवस्थेची प्राप्ती होते. या मतीचा गतीर भवेत. ईशावास्योपनिषद यजुर्वेद सूत्र क्रमांक 3 येथे लक्षात घेणं गरजेचं आहे. असूर्या नामते लोका अंधेन तमसा वृताः तानस्ते प्रेत्याभिगच्छन्ति येकेच्यात महनो जनाः. मराठी अनुवाद. तत्सत ब्रह्मार्पण भावे जे कर्माचरण ना अनुसरती आत्महनते अहंकारी मरणांती असूर्य लोका पावती. म्हणजे असे की ज्ञानी माणूस आपली प्रस्तुत जीवनातील कर्मे ईश्वरार्पण, ब्रह्मार्पण किंवा आत्मार्पण भावे अर्थात ज्याचे त्याला कृतज्ञता पूर्ण अर्पून निरपेक्ष भावे करीत असतो त्यांना म्हणजे अशा लोकांना अर्थातच मोक्ष म्हणजे खरेखुरे आत्मस्वातंत्र्याचे सुख प्राप्त होते. मात्र मी किंवा अहंभाव बलिष्ठ माणसे सतत मी माझेपणात असल्याने आत्मविसंगत, देवविसंगत, ब्रह्मविसंगत वागत असतात. ब्रह्मभाव, आत्मभाव, देवभाव हा व्यापक भाव आहे, तर मी अहंभाव हा संकुचित भाव आहे. आत्मभावे वागणारे सहज कर्माचरणी विराट आत्मा रूप दिव्यत्व प्राप्ती करतात. मात्र या उलट मीपणे कर्माचरण करणारे आत्मविरोधी असतात. त्यांना आत्महन, आत्महत्यारे किंवा स्वरूप विसंगत वागणारे असे म्हणतात. तर असे हे आत्महन किंवा आत्महत्यारे संकुचित अज्ञानी वागणारे जे असतात त्यांना मृत्योत्तर अधमगती प्राप्त होते. ते असूर्य लोक प्राप्त करतात किंवा असूर्य लोकात जातात. प्रेत्य म्हणजे प्रकृष्टेन गमनम किंवा कायमचे जाणे. असे हे आत्मविसंगत कर्माचरणी अहंभाव प्रेरित सर्व कर्म करणारे अज्ञानी लोक चालू जन्मानंतर कायमस्वरूपी ज्या लोकात वसती स्थानावर जातात त्याला असूर्य लोक किंवा जिथे सूर्य पोचत नाही असा अंधकार अज्ञान लोक म्हणतात. आपल्याकडे सप्त स्वर्ग व सप्त पाताळ अशी कल्पना आहे. भूभ स्वा महाजनाथपा सत्य असे क्रमशः उत्क्रांत होणारे वरवर नेणारे लोक आहेत. संपूर्ण आत्मज्ञानी व तदनुसार वर्तन कायमस्वरूपी असणारा माणूस सत्य लोक अर्थात ब्रह्मलोकात जाऊन निरंतर मोक्ष प्राप्ती साधतो. या उलट अत्यंत दुर्वर्तनी माणूस क्रमशः अधिकाधिक खोल पाताळापर्यंत जातो. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल व पाताल असे सप्त पाताळ आहेत. अतल, वितल, सुतल या 3 पाताळापर्यंत गुरुत्वाकर्षण आहे. सप्तलोक ही गंधर्वलोक, पितृलोक, चंद्रलोक या क्रमाने पुढे पुढे सत्यलोकापर्यंत ऊर्ध्वगामी वरवर जाणारे आहेत. भूभुव स्वहा या 3 लोकांचे वरती गुरुत्वाकर्षण नाही आणि अतल, वितल, सुतल या 3 पाताळानंतर ही गुरुत्वाकर्षण नाही. म्हणून स्वर्गापासून पृथ्वीपर्यंत याचा अर्थ स्वर्ग, भुवरलोक आणि भू असे वरून खाली 3 लोकांमध्ये गुरुत्वाकर्षण आहे आणि पृथ्वीच्या खाली अतल, वितल, सुतल या 3 पाताळापर्यंत गुरुत्वाकर्षण आहे. म्हणजे स्वर्गापासून सुतल या पाताळापर्यंत म्हणजे 3 वरचे लोक आणि 3 खालचे लोक, पाताळातले लोक अशा 6 लोकातच गुरुत्वाकर्षण शक्ती क्रियान्वित असते. यातील माहितीचा भाग सोडला तरी इतकेच समजा की पूर्ण निस्पृह, निष्काम भावी व सहज कर्म रत असलेला किंवा ब्रह्मार्पण भावे हे विश्वची माझे घर भावात राहणारा संत कधीही दुर्गतीला प्राप्त होत नाही. लोकांना सन्मार्गावर राखण्यासाठी जरी तो मनुष्य लोकात यदा कदाचित पुन्हा आला तरी एका मानवी जन्मानंतर पुढील मानवी जन्मात येऊनही तो अधिकाधिक प्रगत देव, संत, आत्ममार्गी उन्नत भावातच सहज जीवनाचरणी असतो. या उलट स्वर्ग, नरक किंवा पाताळ या जरी कल्पना मानल्या तरीही सज्जन माणूस पुनर्जन्मात अधिकाधिक विदेह मुक्तीचा अधिकारी असतो. तर पापी माणूस पुन्हा माणसाच्या जन्माला येऊनही केवळ पिंड पोषणापहिले काहीच न साधणारा
मनुष्य रूपेण मृगाश्चरंती म्हणजेच माणसातील पशुच असतो किंवा सप्त स्वर्ग किंवा सप्त पाताल याचा विवेकी सदसत विवेकी ज्ञानी माणूस एवढाच अर्थ घेतो की जो माणूस भावपातळीला उन्नत असतो तो माणूस भावपातळीला मनुष्य जन्मामध्ये सुद्धा आपल्या जागी बसूनच सत्य लोकांपर्यंत म्हणजे जिथे आत्म्याचं स्वातंत्र्य आहे आत्मा जिथे मुक्ततेने नांदत आहे तेथपर्यंत जाऊ शकतो. आणि असा माणूस या जीवनातच खराखुरा असूनही देहमनातीत असून सत्य लोकात किंवा ब्रह्मलोकात मुक्त संचारी आत्म्यासारखा स्वैर परंतु अत्यंत तो जरी स्वैर असला तरी त्या स्वैरतेमध्ये स्वैराचार नसतो. ती स्वैरता म्हणजे केवळ स्वच स्वातंत्र्य आत्म्याचं स्वातंत्र्य असतं. आणि असा हा आत्मस्वातंत्र्य जाणणारा अनुभवणारा माणूस स्वज्ञानी असल्यामुळे आत्मज्ञानी असल्यामुळे तो सर्व प्लस स्व म्हणजे सर्वांमध्ये आत्मतत्वच पाहतो. आणि सर्वांमध्ये आत्मतत्व पाहणारा हा समदर्शी समन्यायी आणि सम आचरणी माणूस खऱ्या अर्थाने स्वतंत्र म्हणजे आत्म्याचा मुक्त भाव देहामध्ये मनुष्य देहामध्ये सुद्धा अनुभवू शकतो. आणि आत्म्याचा मुक्त भाव मनुष्य देहामध्ये अनुभवताना व्यक्तित्व पातळी असते तिलाच सत्य लोक किंवा ब्रह्मलोक म्हणतात. मात्र जी माणसे आपल्या चेतनेचं स्वरूप जाणत नाही आपल्या अमर्त ब्रह्मचेतनेचं स्वरूप जाणत नाही त्याला असं वाटतं की हा जो जन्म मिळालेला आहे त्या जन्मातच जेवढं काही ओरबाडून घेता येईल तेवढं गिधाडासारखं ओरबाडून घ्यावं. अशी माणसं मात्र केवळ दोषपूर्ण राक्षसी वृत्तीचे असल्यामुळे मनुष्य लोकात येऊन सुद्धा खऱ्या अर्थाने अंधाराचे सोबती असतात. म्हणजे त्यांना सत्य बोलणारे सत्य वागणारे ज्ञानी सज्जन यांच्या तेजाची भीती वाटते. आणि अशी माणसे मानवी जन्मात येऊन सुद्धा घुबडासारखे दिवाभीत प्रकाशाला भिणारे असतात. म्हणून अज्ञानी माणूस घुबडासारखा दिवाभीत असतो आणि तो उजेडापासून सत्यापासून दूर राहतो. यालाच म्हणायचं असूर्य लोक. आणि खराखुरा ज्ञानी माणूस अत्यंत विशाल भूमा विराट ब्रह्मासारखा मुक्त संचारी असतो. तरीही तो हे विश्वची माझे घर ऐसी मती ज्याची स्थिर इतक्या उच्च भावनेचा असतो. असा माणूस मानवी देहात असून सुद्धा खऱ्या अर्थाने सत्य लोक किंवा ब्रह्मलोक अनुभवत असतो. किंवा सप्त पाताल आणि सप्त स्वर्ग किंवा सप्तलोक याचा अर्थ एवढाच आहे की शुद्ध आत्मज्ञान असलेला माणूस बैसोनी एकांती करी सोहम ध्यान तेने तुझे मन स्थिरावेलो सोहम सोहम ऐसा शब्दाविन जे होता आपल्या चित्त सिद्धी. म्हणजे स्वच्छ ज्ञानी माणूस सहा अहम अहम सहा म्हणजे आपणच आत्मा असल्याचे जाणून बसल्या जागी अत्यंत उत्क्रांत असा जागा न सोडता सुद्धा सत्य लोकांपर्यंत पोचतो. परंतु हा मानवी देह आहे पुढे आपल्याला मानवी देह मिळेल का न मिळेल अशी शाश्वती नसणारे हे अज्ञानी भित्रे लोक मात्र या जन्मात जेवढं काही ओरबाडून घेता येईल तेवढं ओरबाडून घेतात. असे गिधाड प्रवृत्तीचे जे लोक असतात ते गिधाडासारखेच असतात ते घुबडासारखेच असतात. म्हणजे त्यांना अंधारच प्रिय असतो आणि अंधारातच सर्व पापाचरणात गुंतलेले हे लोक खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनात येऊन सुद्धा पापी असल्यामुळे असूर्य लोक म्हणजे अंधारात खितपत पडणारे अज्ञानी आणि पशुवत वागणारे असतात. एवढ्यात सप्तलोक आणि सप्त स्वर्ग एवढ्यात सप्तलोक किंवा सप्त स्वर्ग आणि सप्त पाताल याचा खराखुरा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर लक्षात येईल की या मतीशा गती भवेत. जशी आपली बुद्धी जसं आपलं वागणं त्याच पद्धतीची आपणाला गती प्राप्त होते. उच्च बुद्धी अतिउच्च उत्क्रांत अवस्था म्हणजे सत्य लोकांपर्यंत नेते आणि नीच बुद्धी अति नीच अवस्था म्हणजे असूर्य लोकांपर्यंत म्हणजे अंधाऱ्या कुवट अशा ठिकाणी माणसाला नेऊन बसवते. तेव्हा अंधार असणं कुबट असणं ही गोष्ट केवळ दिवाभीत प्रकाशाला भिणारे जे असत्य मार्गी लोक असतात त्यांच्याच वाट्याला मनुष्य जन्मातच येते. आणि खरेखुरे ज्ञानी माणसं असतात
ते या मनुष्य जन्मातच खऱ्या खुऱ्या अर्थाने सूर्य लोकाला सत्य लोकाला प्राप्त होतात. आणि या उलट निंदा नालस्ती करणारे अत्यंत हपापलेले आपमतलबी लोक मानवी जन्मातच या पृथ्वीवरच असूर्य लोक याचा अर्थ अंधारात खितपत पडत राहतात. तेव्हा सूर्य लोक किंवा सत्य लोकाची प्राप्ती होणं आणि असूर्य म्हणजे अंधार लोकाची प्राप्ती होणं हे केवळ आणि केवळ या मतीसा गतीर भवेत. उच्च मती उच्च विचार उच्च आचार म्हणजे सत्य लोक आणि या उलट अति नीच आचार विचार आणि वागणं आणि वर्तन करणं संशयखोर हे कट ईर्षाग्रस्त दुराचारी असणं म्हणजे अर्थातच सूर्यलोक न मिळता अंधार लोक प्राप्त होणे. म्हणून वर म्हटलेलं आहे की जी माणसं चुकीची वागतात त्यांना असूर्य लोक म्हणजे जिथे प्रकाश नाही अशा अंधारात खितपत पडावे लागते. आणि या उलट जी माणसं खऱ्या अर्थाने दैवी संसार आणि त्याचे आपण खरेखुरे प्रामाणिक विश्वस्त असल्यामुळे अत्यंत उदार चित्ताने तेन त्यक्तेन भुंजिता सर्वांना सर्व धुवून मग जे थोडस उरतं त्यात समाधान मानणारे देववृत्तीचे असतात अशा माणसांना या पृथ्वीवरच सत्य लोकांची प्राप्ती होते. या दृष्टीने या दैवी संसारात विश्वस्त म्हणून वागताना सज्जन पथमार्गी माणसे कधीही या मतीसा गती व्हावेत किंवा मतीप्रमाणे बुद्धीप्रमाणे आणि आचरणानुसार दैवगती किंवा कर्म तसे फळ हे कधी विसरू शकत नाहीत. अशा अर्थी खराखुरा दैवी संसार आणि त्याचे जे प्रामाणिक विश्वस्त लोक किंवा जी माणसं असतात ती केवळ आणि केवळ या पृथ्वीवरच सत्य लोक ब्रह्मलोकाची अनुभूती घेतात. तर सर्व सज्जन श्रोते हो या मती सागतीर भवेत हे चिंतन आपण नीट पुन्हा पुन्हा परिशीलन करा त्याचं. आणि या दैवी संसारातली आपण प्रामाणिक विश्वस्त रखवाले आणि या दैवी संसाराची घडी आणि गती कधीही विस्कटू नये याची काळजी घेणारे जर आपण खरेखुरे विश्वस्त असू तर या मतीसा गतीर भवेत या न्यायाने तुम्हा आम्हाला या मृत्यू लोकातच किंवा या पृथ्वीवरच खरखुरं स्वर्ग सुख नव्हे त्याच्याही पलीकडे ब्रह्मलोक सत्यलोक आणि तेथील नितांत सुंदर कैवल्यावस्था अशी पदाची अनुभूती घेता येऊ शकेल. अस्तु धन्यवाद. तर ईशावास्य उपनिषदाच्या या 3ऱ्या सूत्रानुसार या मतीसा गती भवेत म्हणजे काय आपण पाहिले. आपण दृढ चिंतनामध्ये या सर्व गोष्टी आपल्या मनबुद्धीमध्ये धारण करा. आपली धृती बळकट करा आणि ज्याची धृती बळकट ज्याची बुद्धी सुंदर आणि स्वच्छ म्हणजे सुंदर आणि स्वच्छ बुद्धी आणि सुंदर आणि स्वच्छ बुद्धीतले धारण केलेले विचार आणि चिंतन हे जितकं दृढ आपण बुद्धीत धारण करू एवढंच बुद्धी आणि धृती ज्याची बळकट तोच या पृथ्वीवरचा देव समजण्यास हरकत नाही. अस्तु धन्यवाद. सुप्रभात. सुदिन.